बघा, एका वर्गातील 70% मुलींनी नृत्य कलेचे शिक्षण घेतले आहे, तर 40% मुलींनी गायन कलेचे शिक्षण घेतले आहे. तर त्या वर्गातील कमीत कमी किती टक्के मुलींनी नृत्य कला व गायन कला या दोन्हीचे शिक्षण घेतले असा प्रश्न. लेकरांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत. तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा, PSI, सेल टॅक्स ऑफिसर, लक्ष द्या, MPSC, गट ब ग, विविध पदांसाठी, एखाद्या वेळेस फॉरेस्ट ऑफिसर, कंबाईन एक्झाम, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. एखाद्या वेळेस सरावासाठी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल तर होऊ शकता. अवश्य संपर्क करा. आता हा प्रश्न सोडवत असताना गोष्ट अशी की वर्गातील 70% मुलींनी नृत्य कलेचे, जे 70% मुली नृत्य कलेचे शिक्षण घेतले. गणित म्हणते की त्याच वर्गातील 40% मुलींनी गायन कलेचे शिक्षण घेतले. 40% मुलींनी गायन कलेचे शिक्षण घेतले. साधा आणि सोपा प्रश्न, फक्त मनाला कन्फ्यूज करणारा. हे जर टोटल केली तर होते लेकरांनो 110%. प्रश्न जो विचारला की किती कमीत कमी किती टक्के मुलींनी नृत्य कला आणि गायन कला या दोन्हीचे शिक्षण घेतले. कुठलाही वर्ग असो किंवा कुठलीही संकल्पना असो, ती असते 100% लेकरांनो. हा 100% आहे. वर्ग संपूर्ण म्हणायला 110%तून हा संपूर्ण 100% असलेला वर्ग वजा जेव्हा आम्ही करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर 10%. हे 10% म्हणजे काय, तर नृत्य कला आणि गायन कला ह्या दोन्ही गोष्टीचं शिक्षण घेतलेल्या मुलींची टक्केवारी काय, तर 10% हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. वेन आकृतीवरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.